नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, पहलगामला जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर संपूर्ण देशात कसं वातावरण आहे हे आपण पाहतोच आहोत. एकूणच आता पाकिस्तानविरुद्धसुद्धा रोष आहे. कारवाई जी आहे ती होणार आहे आणि त्या दृष्टीने पावलं टाकली जात आहेत. सगळंच वातावरण गंभीर आहे. त्या ठिकाणी जे 27 लोक मारले गेले त्यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये सहानुभूती आहे, संवेदना आहेत. अजूनही ते दुःख जे आहे ते लोकांच्या मनामध्ये आहे आणि ज्यांनी हे भोगलेलं आहे त्यांची तर स्थिती बघवत नाही आहे. इतकं ते सगळं ही घटना जी आहे ती इतकी वाईट झालेली आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तिकडचं जे काही पर्यटन होतं हे तुर्तास सगळं बंद झालेलं आहे. अनेक लोक जे त्या ठिकाणी गेले होते, पहलगामला गेलेले लोक तर निघून गेलेलेच आहेत. जे काय बचावले ते लोक निघून गेलेले आहेत. पण जे लोक काश्मीरच्या टूरवर वेगवेगळ्या ठिकाणी जाणार होते तेही लोक आता माघारी परतलेले आहेत. याचं कारण पुढे काय होईल, कुठे काय अशी घटना घडेल याविषयी कोणालाही माहिती नाही आहे. त्यामुळे एक प्रकारे सुरक्षेचा प्रश्न म्हणून सगळे लोक आपापल्या घरी निघून गेलेले आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तिकडचं वातावरण गंभीर आहे. सगळीकडे सर्च ऑपरेशन सुरू आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी निर्बंध लावण्यात आलेले आहेत. लोकसुद्धा तिकडचे स्थानिक जे आहेत, जे काही दुकानदार असतील, हे सुद्धा सध्या त्या पर्यटनाच्या मूडमध्ये नाहीत. याचं कारण घटनाच अशी इतकी गंभीर घडलेली आहे की ज्याचे पडसाद केवळ त्या काश्मीरपुरते नाही आहेत, संपूर्ण देशभरात पण नाही आहेत, तर जगभरामध्ये उमटलेले आहेत. आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यात आता संघर्ष अटळ आहे. या उद्देशाने सगळे जगसुद्धा त्याकडे पाहते. त्यामुळे इतकं हे सगळं गंभीर घडलेलं असताना तिथे पुन्हा पर्यटन सुरू व्हावं अशी अपेक्षा आत्ता लगेच व्यक्त करण्यात काहीच हशील नाही आणि ते होऊ पण शकत नाही. इतकी गंभीर परिस्थिती आहे आणि आता हे झालं ते झालं, आता लगेच पर्यटन सुरू करा कारण तिकडच्या लोकांचं नुकसान होते असं जर कोणी म्हणत असेल तर ते हास्यास्पद ठरतं. कारण मुळातच ही घटना एवढी गंभीर आहे. आता कोणाचा तिथे कोणाची जाण्याची इच्छा असेल की आपण जावं आणि पर्यटनाचा आनंद लुटावा, कोणाची इच्छा असेल? कारण प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये या घटनेने वेदना दिलेली आहे, जखम केलेली आहे. कोणालाही इच्छा नाही आहे आणि कोणत्याही ठिकाणी सुद्धा जाऊन काश्मीरच्या आजूबाजूच्या भागामध्ये जाऊन तिथेही पर्यटनाचा आनंद घ्यावा असंही वाटत नाही. इतकी गंभीर परिस्थिती आहे. त्यामुळे तुर्तास लोकांचा कोणाचाही तसा विचार नाही आणि असताही कामा नये. ही घटना घडली आहे त्या दृष्टीने आपण सावध राहणं आणि आता तिकडे न जाणं, जेणेकरून तिकडच्या सुरक्षा दलांवर आणखी काहीतरी आपण त्याच्यावर ओझं टाकू, या दृष्टीने पावलं उचलणं तुर्तास तरी शक्य नाही. पण अशा परिस्थितीमध्ये अभिनेते अतुल कुलकर्णी हे पहलगामला गेले. त्यांचे या संदर्भातली एक पोस्ट टाकली त्यांनी सोशल मीडियावर. कविताच्या माध्यमातून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की सगळ्यांनी काश्मीरला चला. आता ठीक आहे, भावना अनेकांच्या आहेत की नाही इकडची पर्यटन जे आहे ते पुन्हा सुरू व्हायला पाहिजे, लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न जो आहे तो सुटला पाहिजे. अचानक पर्यटन थांबल्यामुळे त्यांच्यावर गंडांतर येणार आहे, त्यांच्यावर मोठं संकट आलेलं आहे या सगळ्या लोकांवर. तर त्यातून सावरण्यासाठी तिथे पुन्हा पर्यटन सुरू व्हायला पाहिजे. ही भावना व्यक्त करायला ठीक आहे, पण व्यक्त करत असताना ती खरोखरच प्रत्यक्षामध्ये अवतरणार आहे का, होऊ शकतंय का आत्ता या घडीला, याचा पण विचार करावा लागेल. आता ही घटना घडून आठवडाच झालेला आहे. 22 एप्रिलला ही घटना घडली. आता आठवडाच त्या ठिकाणी झालेला आहे आणि अशा परिस्थितीत लगेच पुन्हा काश्मीरला लोक येतील का पर्यटनाला, याचा तर विचार करायला पाहिजे. कोणीच येणार नाही. बरं, अतुल कुलकर्णी यांनी असं आवाहन करणं आणि लगेच 1000 लोक काश्मीरला येणं असंही त्या ठिकाणी होणं शक्य नाही. मुळात हे ज्या वेळेला सरकार एखादा असा निर्णय घेतं पर्यटन एका ठिकाणी सुरू करायचे, जिथे अनेक दिवस पर्यटन थांबलेलं आहे वेगवेगळ्या कारणांमुळे असेल, तर त्यावेळेला सरकार हे प्रयत्न करतं. त्यावेळेला सरकारला मदत करण्यासाठी असं आवाहन करणं आणि लोकांना तिथे आकर्षित करणं हे शक्य असतं. म्हणजे जेव्हा त्या ठिकाणी दहशतवाद फोफावलेला होता त्यावेळेला पर्यटनावर प्रचंड मर्यादा आल्या होत्या, लोक जात नव्हते भीतीने. आता मात्र 370 कलम
हटवण्यात आलं. त्यानंतर तिकडे हळूहळू जो आहे तो मोकळा श्वास तिकडचे लोकही घेऊ लागले. पर्यटनाच्यासाठी सुद्धा अनुकूल वातावरण तयार झालं. मग अशा वेळेला जर अतुल कुलकर्णी गेले असते आणि सांगितलं असतं की आता वातावरण इकडचं चांगलं झालेलं आहे, आता तुम्ही या, आणि मग लोक त्यांचंही तिकडे गेल्यानंतर त्यांचं काय जे पोस्ट असेल किंवा त्यांचं म्हणणं आहे हे ऐकून लोक सुद्धा गेले असते तर काय हरकत नव्हती. आता जेव्हा प्रतिकूल वातावरण आहे आणि घटनाच एवढी गंभीर आहे, अशा वेळेला लगेच आठवड्याभरात तुम्ही यायला सुरुवात करा काश्मीरला, हे म्हणण्याला काहीच अर्थ राहत नाही. त्याच्याहून साध्य काहीच होत नाही. मी कुलकर्णींचे फोटो प्रसिद्ध होतील, त्यांची चर्चा होईल, त्यांचं कौतुक होईल की असं असताना सुद्धा ते तिकडे गेले, दहशतवादाचं सावट तिथे असताना ते गेले, न भीता तिथे गेले. याच्या पलीकडे त्यांना प्रसिद्धी मिळण्याच्या पलीकडे काहीच होऊ शकत नाही. 2-4 लोकांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या, त्यातून त्यांची भूमिका कळली, पण फायदा काय त्याचा? खरोखरच काश्मीरमध्ये हजारोंच्या संख्येने लोक येणार आहेत का? आता तसं वातावरण आहे का? याचा विचार करायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात हा फक्त एक इव्हेंट होऊन जातो, बाकी काहीच होत नाही त्याच्यातून. आता त्यांचे समर्थक असलेले किंवा त्यांचा अभिनय आवडत असणारे लोक जे आहेत ते त्याचं समर्थन करतील की त्यांनी उचललेलं पाऊल कौतुकास्पद आहे, अभिमानास्पद आहे, न भीता त्यांनी हे पाऊल उचललं, याबद्दल कौतुक करायला हरकत नाही. पण पुढे काय, साध्य काय होतं? शेवटी आपण एखादं पाऊल उचलतो, एखादी भूमिका घेतो आणि मैदानात उतरतो, तेव्हा त्याच्यातून काय ते साध्य झालं पाहिजे. साध्य काहीच होत नाही. सरकारसुद्धा हे त्या ठिकाणी अनुकूल नाही आहे सध्या की लोकांनी यावं आणि पर्यटनाला सुरुवात करावी, आनंद साजरा करावा. कारण दुःखच एवढं आहे या सगळ्या लोकांच्या जाण्याचं की कोणी तिकडे आनंद साजरा करू शकणार नाही पुन्हा जाऊन. तेव्हा काही काळ थांबणं आवश्यक आहे. त्यानंतर मग पुन्हा जर पर्यटनाची संधी असेल तर मग पाहता येईल. दुसरी गोष्ट, या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की आज भारत जो आहे तो काहीतरी कारवाई सुद्धा करणार आहे. तो काय नेमकी कारवाई करणार आहे माहिती नाही. सगळी जमवाजमव सुरू आहे, मीटिंग सुरू आहेत, सगळ्या राजकीय पातळीवर, सरकारी पातळीवर चर्चा सुरू आहे. काहीतरी होणार आहे, युद्ध होणार आहे किंवा आणखी काही कठोर पावलं उचलली जाणार आहेत. ती कशा स्वरूपाची असतील, काय होणार आहे तिकडे नेमकं, हे कोणालाही माहिती नाही. अशा वेळेला समजा भारत सरकारने काही पाऊल उचललं तर ते पर्यटक कुठे जातील? तिथे सगळं बंद करून टाकलं जम्मू काश्मीरमध्ये, तर पर्यटकांनी काय करायचं? हा विचार सुद्धा केला पाहिजे. सध्या तिकडे आपण पाहतोय की जिथे सीमारेषा आहे त्या बाजूला बंकर्स जे आहेत ते पुन्हा स्वच्छ केले जात आहेत. लोक तिकडचे स्थानिक लोक जे आहेत त्यांना तिथे थांबता यावं सुरक्षित स्थळी, याचा प्रयत्न चालू आहे. सैन्याची जमवाजमव सुरू आहे. शस्त्रसाठा जो आहे त्याविषयीचा आपण ऐकतो आहोत रोज. आणि अशा सगळ्या परिस्थितीत तिथे जाऊन सगळ्यांनी, या पर्यटकांनी आणि सगळ्या या लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवा. हा प्रश्न अजिबात महत्त्वाचा नाही आहे त्यावेळेला. तो आणखी काही कालावधीनंतर होऊ शकतो. तुर्तास तरी आपल्याला थोडं विश्रांती घेणं, थांबणं हे अत्यंत आवश्यक आहे. की काय होतंय, काय घडणार आहे याचा विचार तर केला पाहिजे. बरं, ज्यांनी आपले आप्तस्वकीय गमावलेले आहेत ते इतक्या दुःखात आहेत, त्यांचं सांत्वन करणं आवश्यक आहे. त्यांच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक आहे. देशाच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने काहीतरी केलं पाहिजे की बाबा आम्ही सरकारच्या पाठीशी उभे आहोत, आम्ही लष्कराच्या पाठीशी उभे आहोत, आम्ही संपूर्ण देश म्हणून जे काही कारवाई करेल याला पाठिंबा देऊ. हे म्हटलं तर अधिक त्याला जोर येतो, अधिक त्याला बळ मिळतं, त्याला महत्त्व प्राप्त होतं. पण ते न करता आपण जायचं आणि सगळ्यांनी या आता पर्यटनाला, जे लोक येऊच शकत नाही आहेत हे माहिती असताना सुद्धा. आणखी काही कालावधीनंतर जेव्हा अशी शक्यता निर्माण होईल, थोडंसं अनुकूल वातावरण निर्माण होईल आणि पर्यटक तिथे यावेत असं सरकारला सुद्धा वाटू लागेल, स्थानिक सरकारला सुद्धा वाटू लागेल, पण तरी कमी संख्येने पर्यटक येतात, तेव्हा सेलिब्रिटी समजा तिकडे गेले की तुम्ही या, आम्ही इथे आलेलो आहोत, आम्हाला चांगलं अनुकूल वातावरण वाटतंय, कोणत्या प्रकारची भीती बाळगण्याची गरज नाही, मग त्यांच्याकडे पाहून लोक येतील.
आता कोण जाणार आहे? ज्यांनी सगळ्या बुकिंग्स कॅन्सल केल्या, सगळं त्यांचा जो काय कार्यक्रम होता तो रद्द केला आणि सगळे निघून गेलेत. कारण वातावरण तिथे भीतीचं आहे, दहशतीचं आहे. बरं, अतुल कुलकर्णी हे काही सरकारपेक्षा वरच्या स्तरावरचे नाहीत. तेव्हा त्यांनी सांगावं आणि लोकांनी यावं आणि सरकारने त्यांची सगळी तजवीज करावी लोकांची, अशी स्थिती नाही आहे. त्यामुळे याला फक्त एक इव्हेंट, याच्या पलीकडे काहीच महत्त्व राहत नाही, काहीच त्याला मूल्य नाही आहे. ते तिथे गेले, त्यांनी काही लोकांचे इंटरव्ह्यू केले, आपण गेलो, त्या काही लोकांनी त्याचे कार्टून्स काढले, काही लोकांनी लेख लिहिले. पुढे काय झालं? पर्यटक तिथे येणार नाहीत, काही होणार नाही आहे. लोकांच्या मनामध्ये अजिबात पर्यटन करण्याची आत्ता तरी इच्छा नाही आहे. मान्य आहे की तिकडच्या लोकांचं नुकसान झालेलं आहे, पण ते आत्ता भरून येणं शक्य नाही आहे. त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. अनुकूल परिस्थिती निर्माण होण्यासाठी वाट बघावी लागेल, तरच ते होईल. तेव्हा हे एक प्रकारे स्टंटबाजी, याच्या पलीकडे याला काहीच आपण म्हणू शकत नाही, काहीच त्याची तुलना करू शकत नाही. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.